students, today we are going to learn and understand how to solve practice set 1 of chapter number 1 geometrical constructions from 7th standard mathematics. Practice set 1 मध्ये total 5 questions आहेत. So first question आपण पाहूयात. Draw line segments of the lengths given below and draw their perpendicular bisectors. आता इथे 5.3 cm, 6.7 cm, 3.8 cm एवढ्या लेन्सची आपल्याला लाईन सेगमेंट ड्रॉ करायची आहे आणि मग काय करायचं आहे, त्यांचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. आता इथे लाईन सेगमेंट, परपेंडिक्युलर, बायसेक्टर या वर्ड्सकडे लक्ष द्या. हे वर्ड्स आपल्या कानावर पडलेले आहेत क्लास 6 मध्ये. तुम्हाला आठवत नसेल तर आपण पुन्हा एकदा थोडी रिव्हिजन करूयात. सो आपण पाहिलं क्लास 6 मध्ये पॉइंट म्हणजे काय, एका प्लेन सरफेसवर कुठेही एक डॉट जर आपण ड्रॉ केला तर तो काय असतो, तो एक पॉइंट असतो. अन एक्झॅक्ट लोकेशन ऑन अ प्लेन इज कॉल्ड अ पॉइंट. लाईन म्हणजे काय, इथे पहा या पिक्चरमध्ये तुम्हाला लाईन दिसत आहे. आता इथे हा एक ॲरो आहे लाईनच्या या साईडला आणि लाईनच्या या साईडला एक ॲरो आहे. या ॲरोजचा काय अर्थ आहे की ही जी लाईन आहे ती दोन्ही साईडने आपण कितीही लांबपर्यंत घेऊन जाऊ शकतो. या लाईनला कुठेच एंड पॉइंट्स नाही आहेत. सो लाईन म्हणजे काय, अ स्ट्रेट पाथ ऑन अ प्लेन एक्सटेंडिंग इन बोथ डिरेक्शन्स विथ नो एंड पॉइंट्स. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय, इथे पहा इथे 2 ॲरोज आहेत लाईनच्या शेवटी, राईट. पण इथे काय आहेत, इथे पॉइंट आहेत आणि हे पॉइंट म्हणजे काय, तर या लाईनचे एंड पॉइंट्स आहेत. ही लाईन आता आपण या साईडने सुद्धा वाढवू शकत नाही आणि या साईडने सुद्धा वाढवू शकत नाही. ही लाईन ही एवढीच असते आणि स्पेसिफिक लेन्थचीच आपण लाईन सेगमेंट ड्रॉ करत असतो. सो अ पार्ट ऑफ अ लाईन दॅट हॅज 2 एंड पॉइंट्स अँड दस हॅज अ डेफिनाइट लेंथ. रे, आता इथे या पिक्चरमध्ये पहा, इथे हा एक पॉइंट आहे आणि या पॉइंटपासून ही एक लाईन इकडे जात आहे आणि या साईडला ॲरो आहे. ॲरोचा काय अर्थ असतो हे मी तुम्हाला सांगितले आहे की ही लाईन आपण कितीही वाढवू शकतो. तर अशा प्रकारे रेचा एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि मग त्या स्टार्टिंग पॉइंटपासून रे इकडे पुढे कितीही लांबपर्यंत जात असतो. अ लाईन सेगमेंट एक्सटेंडेड इनडेफिनेटली इन वन डिरेक्शन, एका डिरेक्शननेच हा रे जात असतो. तो रेचा एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि तिथून रे स्टार्ट होत असतो. आता नेक्स्ट वर्ड आहे परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर म्हणजे काय, इथे पहा इथे ही एक फिगर आहे. या फिगरमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे, तर ही लाईन एल आहे आणि ही लाईन एन आहे. या दोन्ही लाईन इथे या ठिकाणी या पॉइंटला इंटरसेक्ट करत आहे. मग या पॉइंटला काय म्हणतात, इंटरसेक्टिंग पॉइंट, त्यालाच एम नाव दिलेले आहे. इन द फिगर हिअर लाईन एल अँड लाईन एन इंटरसेक्ट ॲट पॉइंट एम. मेजर एव्हरी अँगल फॉर्म्ड ॲट द पॉइंट एम. मग आता इथे जे अँगल तयार झालेले आहेत या दोन्ही लाईन्समुळे, लाईन एल आणि लाईन एन मुळे इथे अँगल्स तयार झालेले आहेत या इंटरसेक्टिंग पॉइंट जवळ. तर हे अँगल कोणते आहेत, तर राईट अँगल, आणि राईट अँगल म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल. इथे राईट अँगल होतोय, इथे राईट अँगल, इथे सगळीकडे राईट अँगल तयार होत आहे. इफ अन अँगल बिटवीन लाईन एल अँड लाईन एन इज अ राईट अँगल वी से दॅट द लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग अशी जेव्हा कंडिशन होते की 2 लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करतात आणि त्याच्या इंटरसेक्टिंग पॉइंट जवळ जर राईट अँगल फॉर्म होत असेल तर आपण असं म्हणतो की त्या 2 लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर आहे. दिस इज रिटन ॲज लाईन एल. हे परपेंडिक्युलरचं साईन आहे. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एन इन सिम्बॉल्स. आणि रीड कसं करतो, जसं मी आत्ता केलं, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एन. आता बायसेक्टर म्हणजे काय, तर 2 तुकडे, 2 समान तुकडे, एखाद्या लाईनचे 2 समान तुकडे, एखाद्या अँगलचे 2 समान तुकडे. आपण पुढे ते पाहणारच आहोत. जसं जसं आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत जाणार आहोत तशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येणार आहेत. चला तर मग आता आपण हा जो क्वेश्चन दिलेला आहे तो सॉल्व्ह करूयात. फर्स्ट दिलेला आहे लाईन सेगमेंट ड्रॉ करायची आहे. किती लेंथची, तर 5.3 सेंटीमीटर. चला आपण 5.3 सेंटीमीटरची लाईन सेगमेंट ड्रॉ करूयात आणि मग त्यावर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूयात.
लाईन सेगमेंटवर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. सो फर्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी लाईन सेगमेंटची लेंथ दिलेली आहे 5.3 सेंटीमीटर. सो इथे रुलरच्या मदतीने मी लाईन सेगमेंट ड्रॉ केलेली आहे, ती आहे 5.3 सेंटीमीटरची. त्याचबरोबर त्याला नाव दिलेलं आहे ए आणि बी. आता परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कंपास. कंपासला मी शार्पन पेन्सिल लावून घेतलेली आहे. आपल्याला बायसेक्टर तयार करायचा आहे. मग बायसेक्टर म्हणजे काय, तर दोन तुकडे, पण ते कसे, तर दोन समान तुकडे. मग ते कसे करणार लाईन सेगमेंट ए बीचे, तर त्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करावा लागणार आहे. कसा करणार, इथे आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी 2 पॉइंट्स हवे आहेत. ते पॉइंट्स आधी आपल्याला घ्यावे लागतील, पण असे कुठेही घेऊन चालतात का, तर नाही. आपल्याला कंपासच्या मदतीने ते पॉइंट्स घ्यावे लागतील. सो निम्म्यापेक्षा थोडेसे जास्त अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचे आहे आणि या लाईनच्या इथे वरती एक आर्क ड्रॉ करायचा आहे आणि खाली एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता इथे हे टोक मी ठेवलेले आहे की नाही पॉइंट ए वर. आता तेच टोक आपल्याला पॉइंट बी वर ठेवायचे आहे. अंतर बदलायचे नाही कंपास मधले आणि इथे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. आता पाहिलं, पहिल्या आर्कला हा आर्क इंटरसेक्ट करत आहे, त्याचप्रमाणे इथे या खालच्या आर्कला सुद्धा इंटरसेक्ट करत आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, इथे आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. आता हे जे 2 पॉइंट्स आहेत ते आपण जॉईंट करायचे. हे पहा, हे 2 पॉइंट्स जॉईन केल्यामुळे इथे परपेंडिक्युलर तयार झालेला आहे. इथे या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात एम. इथे या इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊया सी आणि या इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊयात डी. आता इथे आपण म्हणू शकतो की लाईन सी डी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. का परपेंडिक्युलर आहे, कारण इथे या इंटरसेक्टिंग पॉइंटला पॉइंट एम वर इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. आता या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे लाईन ए बीचे 2 समान तुकडे तयार झालेले आहेत का, तर हो, तयार झालेले आहेत. तुम्ही जर रुलरने मेजर केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की आपली लाईन सेगमेंट होती 5.3 सेंटीमीटर इतकी आणि आता इथे 2.6च्या थोडंसं पुढे आपला हा इंटरसेक्टिंग पॉइंट एम आहे. सो इथे आपण म्हणू शकतो की लाईन ए एम इज इक्वल टू लाईन ए एम इज इक्वल टू लाईन MB और BM. नेक्स्ट लाईन सेगमेंट आपल्याला 6.7 सेंटीमीटरची ड्रॉ करायची आहे. सो इथे स्केलने मी 6.7 सेंटीमीटर इतकी लाईन सेगमेंट ड्रॉ केलेली आहे. त्याला नाव देऊयात PQ. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला तर माहीतच आहे आपल्याला कंपास लागणार आहे. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचे आहे. अगदीच क्यू एवढे अंतर घ्यायचे नाही किंवा निम्म्यापेक्षा कमी घ्यायचे नाही. जर निम्मे अंतर घेतले तर आपण जे आर्क इथे वरती आणि खाली ड्रॉ करणार आहोत ते एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत आणि आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येणार नाही. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे आहे आणि इथे वर एक आर्क ड्रॉ करायचा आहे, त्याचप्रमाणे खाली एक आर्क ड्रॉ करायचा आहे. कंपासचे टोक पॉइंट क्यू वर ठेवायचे आहे आणि त्याचप्रमाणे अंतर न बदलता आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहे. आता हे 2 आर्क्स आपण ड्रॉ केले, त्यामुळे काय झालेले आहे, हे आर्क्स एकमेकांना या पॉइंटला इंटरसेक्ट करत आहे. तर इथे आपण नाव देऊयात पॉइंट एस आणि इथे खाली नाव देऊयात पॉइंट टी आणि हे दोन्ही पॉइंट आपण स्केलच्या मदतीने और रुलरच्या मदतीने जॉईंट करूयात. अशा प्रकारे आपण
परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे ड्रॉ केलेला आहे. आता परपेंडिक्युलर का आहे? कारण इथे हे पहा 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे आणि या दोन लाईननी ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट केलेला आहे त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊयात O. आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. सो हियर वी कॅन से दॅट लाईन ST is perpendicular bisector of line segment PQ as PO is equal to OQ. आता नेक्स्ट लाईन सेगमेंटची लेंथ दिलेली आहे 3.8 सेंटीमीटर. चला आपण रुलरच्या मदतीने 3.8 सेंटीमीटर इतकी लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. इथे 3.5, 6, 7 and 8 राईट. सो इथे आपण 3.8 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करून घेतली. तर या पॉइंट्सला नाव देऊयात CD. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. इथे मी पेन यूज करत आहे, तुम्ही पेन यूज करायचं नाही आहे. तुम्ही ज्या काही डायग्राम्स ड्रॉ कराल त्यासाठी तुम्हाला पेन्सिलच यूज करायची आहे. इथे व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं, ब्लर दिसू नये त्यासाठी मी पेनचा यूज करत आहे. तुम्ही मात्र पेन्सिलच यूज करायची. आता आपण घ्यायचं आहे कंपास आणि इथे C पॉइंटवर कंपासचे टोक ठेवायचे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे आहे आणि वर खाली आर्क्स ड्रॉ करायचे. त्यानंतर कंपासचे टोक पॉइंट D वर ठेवून इथे अशा प्रकारे आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे. आता हे आर्क्स या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत, तर हे आर्क्स या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. यांना नाव देऊयात N, पॉइंट N आणि पॉइंट M. आणि या दोन्ही पॉइंट्सला आपण जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ करूयात. लाईन ड्रॉ केल्यामुळे काय झालेले आहे हे पहा. इथे या लाईन NM ने लाईन सेगमेंट CD ला या ठिकाणी इंटरसेक्ट केलेलं आहे. इथे नाव देऊयात या इंटरसेक्टिंग पॉइंटला S. आता ही जी लाईन आहे लाईन NM ही परपेंडिक्युलर आहे लाईन सेगमेंट CD ला. परपेंडिक्युलर का आहे? कारण इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. परपेंडिक्युलर आहेच, शिवाय परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. हे पहा लाईन सेगमेंट CD चे इथे दोन समान तुकडे तयार झालेले आहेत या परपेंडिक्युलरमुळे. तर इथे आपण म्हणू शकतो की लाईन NM इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट CD. बायसेक्टर का? कारण इथे CS इज इक्वल टू SD. चला आता सेकंड क्वेश्चन पाहूयात. ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण काय केलं? फर्स्ट क्वेश्चन मध्ये लाईन सेगमेंटवर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. आता इथे सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? अँगल्स ड्रॉ करायचे आहेत इथे दिलेल्या मेजर्सनुसार आणि त्या अँगल्सचे आपल्याला बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत. तुम्हाला तर माहित आहे अँगल कसा असतो. आता हा कोणता अँगल आहे? हे पहा अँगल ABC. आपण कसं राईट करतो? अँगल हे अँगलचं सिम्बॉल आहे अँगल ABC. आणि जेव्हा आपण अँगलला नेम करत असतो तेव्हा जो हा वर्टेक्स आहे ना अँगलचा तो कायम मध्येच ठेवायचा आहे. जर तुम्ही असं म्हणालात की आम्हाला अँगल ABC असं नाही म्हणायचंय, आम्हाला अँगल CBA असं म्हणायचंय तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही अँगल ABC म्हणा किंवा अँगल CBA म्हणा, दोन्हीही करेक्ट आहेत. पण दोन्ही अँगल्समध्ये हा जो वर्टेक्स आहे तो कायम मध्ये ठेवायचा आहे. तुम्ही या अँगलचं नाव BCA अशा प्रकारे म्हणू शकत नाही. आता आपण पाहूयात की हा अँगल किती डिग्रीचा आहे. तुम्ही क्लास 6 मध्ये पाहिलेलं आहे की अँगलचं मेजर कसं करायचं. इथे पहा, इथे या प्रोट्रॅक्टरवर हा अँगल आपल्याला किती डिग्रीचा दिसत आहे? तर 60 डिग्रीचा. जेव्हा आपण अँगलला मेजर करतो तेव्हा कशा प्रकारे राईट करतो? आता हा अँगल 60 डिग्रीचा होता. सो हे जे स्मॉल साइन आहे ते आहे डिग्रीचे साइन. सो अशा प्रकारे आपण अँगलचे मेजर राईट करत असतो. इथे सुद्धा तुम्हाला 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा, 55 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा, 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा असे सांगितलेले आहे. आता
ते अँगल तर आपण ड्रॉ करू, कारण ते आपल्याला येतात प्रोट्रॅक्टरवर. पण अँगलचा बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे सुद्धा तुम्ही क्लास 6 मध्ये शिकला आहात, पण विसरला असाल तर मी इथे पुन्हा सांगते. इथे पहा, अशा प्रकारे आपण अँगलचे बायसेक्टर ड्रॉ केलेले होते. इथे आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला कंपास घ्यायचा आहे. कंपासचे टोक इथे या बी वर्टेक्सवर ठेवायचे आहे. कन्व्हिनियंट अंतर घेऊन इथे एक आर्क ड्रॉ करायचा, इकडे या आर्मवर एक आर्क ड्रॉ करायचा. हे जे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मग आपल्याला मिळतात, त्या इंटरसेक्टिंग पॉईंटवर पुन्हा कंपासचे टोक ठेवायचे आहे आपल्याला आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. मग कंपासचे टोक या इंटरसेक्टिंग पॉईंटवर ठेवायचं आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. त्यामुळे आपल्याला इथे एक पॉईंट मिळतो, बरोबर. मग त्या पॉईंट थ्रू जाणारा एक रे ड्रॉ करायचा. रेचा स्टार्टिंग पॉईंट असणार आहे इथे हा बी. इथून आपल्याला या पॉईंटवरून, इथे पॉईंटला नाव दिलेलं आहे एम, अशा प्रकारे एक रे ड्रॉ करायचा आहे. तो रे म्हणजे काय, तर तो रे म्हणजे अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर ड्रॉ केल्यामुळे काय होणार आहे, या अँगलचे 2 समान तुकडे होणार आहेत, राईट. आता हा अँगल जर 40 डिग्रीचा आहे, तर हा जो अँगल तयार झालेला आहे ABM, हा ABM अँगल असणार आहे 20 डिग्रीचा आणि अँगल MBC हा अँगल असणार आहे 20 डिग्रीचा. का, कारण आपण इथे बरोबर या अँगलचा अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या क्वेश्चनमध्ये अँगल ड्रॉ करायचा आहे दिलेल्या मेजरनुसार आणि त्याचे 2 तुकडे करायचे आहेत, म्हणजेच अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. चला तर मग आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ करूयात दिलेल्या मेजर्सचे. फर्स्ट आपल्याला 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. तर इथे हे 2 पॉईंट मी घेतलेले आहेत. या 2 पॉईंटला नाव देऊयात AB आणि त्या 2 पॉईंटला जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे किती डिग्रीचा, तर 105 डिग्रीचा. सो प्रोट्रॅक्टर घेतले. तुम्हाला माहीत आहे अँगल कसा ड्रॉ करतात, बेस लाईनवर, अँगलच्या बेस लाईनवर अशा प्रकारे प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवलेले आहे. आणि आता आपल्याला किती मेजर घ्यायचे आहे, 105. सो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 अँड 105. सो इथे पॉईंट घेतला. आता हा जो पॉईंट घेतलेला आहे तो आपण जॉईन करूयात. पॉईंट थोडा डार्क करते म्हणजे तुम्हाला दिसेल. तर A पॉईंट आणि हा जो आपण पॉईंट घेतलेला आहे त्या पॉईंटला नाव देते मी C. हे दोन्ही पॉईंट जॉईन केले. आता इथे तयार झालेला आहे आपला अँगल. काय मेजर आहे या अँगलचे, तर 105 डिग्री. आता आपल्याला या अँगलचा काय काढायचा आहे, बायसेक्टर काढायचा आहे. सो इथे आपण राईट करूयात. हा अँगल किती डिग्रीचा आहे, हा आहे 105 डिग्रीचा अँगल. बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. आपण क्लास 6 मध्ये बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे अँगलचा, आठवतोय का तुम्हाला. अशा प्रकारे कंपास घ्यायचे आहे. या कंपासमध्ये कन्व्हिनियंट असं मेजर घ्यायचं आहे. या कंपासचे टोक पॉईंट A वर ठेवायचे आणि इथे एक आर्क ड्रॉ करायचा या आर्मवर, आर्म CA वर, आणि आर्म AB वर एक आर्क ड्रॉ करायचा. आता हे आर्क ड्रॉ केल्यामुळे आपल्याला 2 पॉईंट मिळालेले आहेत. त्या पॉईंटला नाव देऊयात आपण पॉईंट D आणि पॉईंट E. आता पॉईंट E वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि थोडेसे जास्त अंतर घेऊन, आता जास्त म्हणजे खूप जास्त घ्यायचे नाही आहे की तो जो आपण आर्क ड्रॉ करणार आहोत तो या अँगलच्या पुढेच निघून जाईल. थोडेसे व्यवस्थित कन्व्हिनियंट असे माप घ्यायचे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. आता हे कंपासचे टोक पॉईंट D वर ठेवायचे आणि अंतर न बदलता, कंपासचे अंतर न बदलता इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. आता इथे हे आर्क ड्रॉ केल्यामुळे आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे. या पॉईंटला नाव देऊयात पॉईंट O. आणि आता पॉईंट O पासून इथे हा अँगलचा जो वर्टेक्स आहे त्या वर्टेक्स पर्यंत आपण एक लाईन ड्रॉ करूयात. हे पहा,
आता हा झाला काय तर अँगल बायसेक्टर. तर अशा प्रकारे आपण इथे अँगल CABचा अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. अँगल बायसेक्टर ड्रॉ केल्यामुळे इथे दोन अँगल्स तयार झालेले आहेत. अँगल CAO आणि अँगल OAB. अँगल CAO हा अँगल OAB एवढ्याच मेजरमेंटचा आहे. सो हियर वी कॅन से दॅट रे AO is the angle bisector of angle CAB. So angle CAO is equal to angle OAB. आता नेक्स्ट 2 नंबरला दिलेले आहे मेजरमेंट 55 डिग्री. सो आता 55 डिग्रीचा आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. चला रुलर घ्या आणि बेस लाईन ड्रॉ करा. सो इथे अँगलची बेस लाईन मी ड्रॉ केलेली आहे. सो हा झाला अँगलचा आर्म. इथे हे 2 पॉईंट घ्यायचे आणि या दोन्ही पॉईंटला नाव द्यायचे PQ. प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे 55 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. हे पहा प्रोट्रॅक्टर अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहे आणि 55 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो इथे 10, 20, 30, 40, 50. 50 नंतरनं ही जी इथे लाईन दिसत आहे थोडीशी मोठी ती आहे 55ची. इथे एक डॉट घेतला. हे पहा हा डॉट रुलरच्या मदतीने हे 2 डॉट्स आपण जॉईन करूयात. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. इथे याला नाव देऊयात या पॉईंटला R. सो हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा झालेला आहे तो 55 डिग्रीचा झालेला आहे. अशा प्रकारे 55 डिग्रीचा अँगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या अँगलचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी हा जो वर्टेक्स आहे अँगलचा तिथे कंपासचे टोक ठेवायचे, अंतर घ्यायचे थोडे आणि इकडे एक आर्क. 6th स्टँडर्डमध्ये आपण काय करत होतो पूर्ण असा आर्क घेत होतो, पण पूर्ण घेतल्यामुळे थोडीशी गर्दी होते त्यामुळे एक छोटासा आर्क या आर्मवर घ्यायचा, आर्म PR वर आणि आर्म PQ वर एक छोटासा आर्क घ्यायचा. अंतर बदलायचे नाहीये कंपासमधले, अंतर मात्र सेमच ठेवायचे आहे नाहीतर आपला बायसेक्टर चुकू शकतो. आता इथे नाव देऊयात ST. आता पॉइंट S वर कंपास ठेवायचा आहे, कन्व्हिनियंट अंतर घ्यायचे आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. अंतर बदलायचे नाही कंपासमधले. पॉइंट T वर कंपासचे टोक ठेवायचे आणि इकडे एक आर्क बनवायचा. आता इथे या दोन्ही आर्कमुळे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात O आणि एक रे ड्रॉ करूया तिथे पॉइंट P पासून पॉइंट O पर्यंत. हा झाला अँगल बायसेक्टर कोणाचा तर अँगल RPQचा. अँगल RPQला आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केल्यामुळे काय झालेलं आहे 2 इक्वल अँगल तयार झालेले आहेत. कोणते कोणते तर अँगल RPO आणि अँगल OPQ. So here we can say that ray PO is the angle bisector of angle RPQ. Hence angle RPO is equal to angle OPQ. चला आता नेक्स्ट आपल्याला मेजर दिलेले आहे 3 नंबरला 90 डिग्री. सो 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूयात. रुलर घेतला, अँगलचा एक आर्म आपण इथे अशा प्रकारे ड्रॉ करूयात. पॉइंट्स घेऊन नाव देऊयात इथे S आणि इथे T. ओके. आता 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो पॉइंट S वर प्रोट्रॅक्टर अशा प्रकारे ठेवायचा आहे
आणि 90 डिग्री कुठे आहे ते पहा. हे पहा, इथे 90 डिग्री आहे. इथे एक पॉईंट घेऊयात. या पॉईंटला नाव देऊयात N. रुलरच्या मदतीने पॉईंट N पासून पॉईंट S पर्यंत लाईन ड्रॉ करूयात. आता अँगल बायसेक्टर काढायचा आहे, राईट. सो इथे एक आर्क, इथे एक आर्क. आर्कच्या इंटरसेक्टिंग पॉईंटवर पुन्हा आपल्याला कंपास ठेवायचा आहे. कन्व्हिनियंट अंतर घ्यायचे आहे कंपासमध्ये. इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, त्याचबरोबर या पॉईंटवर ठेवून त्याला इंटरसेक्ट करायचं आहे. ओके. सो इथे आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला. पॉईंट S पासून एक रे आपल्याला काढायचा आहे. इथे या इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव देऊयात आपण O. हे पहा, अशा प्रकारे आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. आता आपण प्रोट्रॅक्टरच्या मदतीने पाहूयात की आपण हा जो बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे अँगल NSTचा, त्याच्यामुळे दोन समान अँगल तयार झालेले आहेत का ते चला आपण पाहूयात. आधी पाहूयात की कोणते कोणते अँगल आहेत. अँगल NSO आणि अँगल OST हे तयार झालेले अँगल आहेत या अँगल बायसेक्टरमुळे. चला आधी आपण अँगल OST पाहूयात किती डिग्रीचा झालेला आहे. येस, हे पहा, अँगल OST आहे 45 डिग्रीचा. तर अँगल NSO सुद्धा झालेला आहे 45 डिग्रीचा. सो हियर वी कॅन से दॅट ray SO is the angle bisector of angle NST. Hence, angle NSO is equal to angle OST. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण पाहिले की लाईन सेगमेंटवर परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण पाहिले की अँगल ड्रॉ करून त्या अँगलचा अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण पाहूयात की ट्रायंगल ड्रॉ करून त्या ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करून पॉइंट ऑफ कॉन्करन्स कसा शोधायचा. चला क्वेश्चन रीड करूयात. ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. मग काय करायचं आहे. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ ईच ट्रायंगल. आपल्याला प्रत्येक ट्रायंगलमध्ये जे अँगल्स आहेत त्या अँगल्सचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करून ते बायसेक्टर कुठे कोणत्या पॉइंटला एकमेकांना कनेक्ट होत आहेत तो पॉइंट, आणि त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स, तो फाइंड आउट करायचा आहे. त्याचबरोबर सांगायचं आहे वेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे ते सांगायचं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, अजिबात गडबड करायची नाहीये. स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊयात काय क्वेश्चन आहे आणि कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात आधी क्लास 6 मध्ये तुम्ही टाईप ऑफ अँगल शिकला होतात. तुम्हाला आठवत आहेत का? आठवत नसतील तर डोंट वरी, आपण इथे पुन्हा पाहूयात. हे पहा, इथे हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR. या ट्रायंगलमध्ये हा अँगल किती डिग्रीचा आहे तुम्ही लगेच सांगू शकता, 90 डिग्रीचा आहे. मग ज्या ट्रायंगलमध्ये एखादा जरी ट्रायंगल 90 डिग्रीचा असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो. त्याचप्रमाणे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल खूप इझी आहे. इथे हा अँगल या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल XYZ मध्ये हा जो Y अँगल आहे तो आहे 125 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. मग ज्या ट्रायंगलमध्ये एखादा जरी अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल म्हणजेच ऑब्ट्यूज अँगल असेल तर त्या ट्रायंगलला म्हणतात ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता इथे या ट्रायंगलमध्ये पहा, या ट्रायंगलमध्ये सगळे अँगल, अँगल L, अँगल M, अँगल N, सगळे ट्रायंगल हे 90 डिग्रीपेक्षा छोटे आहेत म्हणजेच अक्यूट अँगल आहेत. मग अशा प्रकारच्या ट्रायंगलला अक्यूट अँगल ट्रायंगल असे म्हणतात. क्वेश्चनमध्ये आपल्याला कोणते ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेले आहेत. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजेच अशा प्रकारचा आणि राईट अँगल ट्रायंगल म्हणजे अशा प्रकारचा.
चला आपण हे ट्रायंगल ड्रॉ करूयात आणि मग पुढे स्टेप बाय स्टेप आपले आन्सर फाइंड आउट करूयात. फर्स्ट आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. त्यासाठी बेस लाईन ड्रॉ करूयात. इथे इथे पॉइंट्स घेऊयात. या पॉइंट्सला नाव देऊयात ए बी. आपल्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. आपण प्रोट्रॅक्टर या पॉइंट ए वर ठेवूयात आणि 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे इथे आपण 100 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूयात. म्हणजे तो होईल ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. इथे हा पॉइंट घेतलेला आहे 100 डिग्रीसाठी. तो पॉइंट आणि पॉइंट ए जॉईंट करूयात. इथे या पॉइंटला नाव देऊया सी. सी आणि पॉइंट सी आणि पॉइंट बी जॉईन करूयात. हा झाला आपला ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला इथे या ट्रायंगल काय आहे नाव या ट्रायंगलचं. ट्रायंगल सी ए बी. या ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. सो फर्स्ट आपण हा जो अँगल आहे अँगल ए त्याचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करूयात. अँगल बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी काय करायचे असते आपल्याला. इथे कन्व्हिनियंट असे कंपासमध्ये मेजर घ्यायचे. इथे एक आर्क ड्रॉ करायचा. मेजर बदलायचे नाही आहे आणि या आर्मवर एक आर्क ड्रॉ करायचा. आर्क ड्रॉ करून झाल्यानंतर आता इथे या इंटरसेक्टिंग पॉईंट्सला मी नाव देत नाही आहे, कारण नाव दिले की खूप गर्दी होणार आहे इथे आणि मग काहीच कळणार नाही. त्यासाठी आता पुढे या इंटरसेक्टिंग पॉईंटवर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि आर्क ड्रॉ करायचा आहे. सो आपण इथे एक आर्क ड्रॉ करू. या पॉईंटवर कंपासचे टोक ठेवून या पॉईंटला इंटरसेक्ट करणारा या आर्कला इंटरसेक्ट करणारा आणखी एक आर्क ड्रॉ करू. आता इथे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. आता हा पॉईंट ए वर्टेक्स ए आणि इथला हा इंटरसेक्टिंग पॉईंट हे दोन्ही पॉईंट आपण जॉईन करूयात. हा झाला अँगल बायसेक्टर. कशाचा तर अँगल एचा. आता आपण अँगल बी साठी अँगल बायसेक्टर ड्रॉ करूयात. आता इथे हे मी दोन छोटेसे सर्कल्स ड्रॉ करते. कशासाठी कारण हे दाखवण्यासाठी की हे दोन्ही अँगल जे तयार झालेले आहेत अँगल बायसेक्टरमुळे ते इक्वल आहेत त्यासाठी. आता इथे अँगल बीवर आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ करूयात. त्यासाठी कंपासमध्ये कन्व्हिनियंट अंतर घ्यायचे आहे. इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क. आता या इंटरसेक्टिंग पॉईंटवर आपण कंपासचा टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करू आणि या पॉईंटवर कंपासचे टोक ठेवून इथे एक आर्क ड्रॉ करू. पाहिलं आता इथे आपल्याला मिळालेला आहे या आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट. तो इंटरसेक्टिंग पॉईंट आणि वर्टेक्स बी इथून एक रे आपण ड्रॉ करूयात. आता अँगल सीचा सुद्धा आपल्याला काय करायला लागणार आहे अँगल बायसेक्टर ड्रॉ करावा लागणार आहे. सो इथे कंपासचे टोक ठेवले, कन्व्हिनियंट अंतर घेतले, इकडे एक आर्क आणि या आर्मवर एक आर्क. आता थोडेसे अंतर वाढवूयात आपण. या आर्कवर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि इकडे एक आर्क. या आर्कवर कंपासचे टोक ठेवून इकडून एक आर्क ड्रॉ करूयात. आता इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. आता अँगल सी मधून या इंटरसेक्टिंग पॉईंटकडे जाणारा एक रे आपण ड्रॉ करूयात. आता या ट्रायंगलमध्ये खूप गर्दी झालेली आहे. त्यासाठी मी हे जे अँगल बायसेक्टर्स ड्रॉ केलेले आहेत ते वेगवेगळ्या कलरने ड्रॉ करते, म्हणजे तुम्हाला मला समजून सांगणे सोपे जाईल. आय होप आता तुम्हाला कळेल. इथे अँगल एचा अँगल बायसेक्टर आहे हा रेड कलरमधला, अँगल बीचा अँगल बायसेक्टर आहे हा ब्लॅक कलरचा आणि अँगल सीचा अँगल बायसेक्टर आहे ब्लू कलरचा. आणि हे तिन्ही अँगल बायसेक्टर तुम्ही पाहिलं का इथे या पॉइंटला
एकमेकांना क्रॉस होत आहेत, इंटरसेक्ट करत आहेत. या पॉईंटला नेहमी आय नाव द्यायचं. या पॉईंटला काय म्हणतात? पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि नेहमी लक्षात ठेवायचे आहे की अँगल बायसेक्टर्सच्या पॉईंट्स ऑफ कॉन्करन्सला आय नाव द्यायचे आहे. आता मला सांगा, क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेले आहे? वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय? मग पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स या ऑब्ट्यूस अँगलमध्ये कुठे आहे? तर अँगलच्या आतमध्ये. सो आपण आन्सर राईट करूयात. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स of the angle bisectors of an obtuse angle triangle lies in the interior of the triangle. आता आपण ड्रॉ करूयात राईट अँगल ट्रायंगल. त्यासाठी इथे बेस लाईन ड्रॉ करूयात राईट अँगल ट्रायंगलची. इथे हे 2 पॉईंट्स घेऊयात. या पॉईंट्सला नाव देऊयात PQ. प्रोट्रॅक्टर घेऊयात. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपण राईट अँगल ड्रॉ करूयात पॉईंट P वर. सो इथे 90 डिग्री आहे. इथे हा पॉईंट घेतला, त्याला नाव देऊयात R. पॉईंट R. पॉईंट R आणि पॉईंट P हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जॉईंट करूयात. त्याचप्रमाणे पॉईंट R आणि पॉईंट Q हे सुद्धा जॉईंट करूयात. हा झाला राईट अँगल ट्रायंगल, कारण इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होत आहे. आता प्रत्येक अँगलवर आपल्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तो कसा ड्रॉ करायचा ते आता तुम्हाला कळालेच असणार आहे. पटापट तुम्ही सुद्धा ड्रॉ करायचा आहे माझ्याबरोबर. आता मी इथे जास्त समजवत बसत नाही, मी पटकन ड्रॉ करून घेते. इंटरसेक्टिंग पॉईंट्सवर कंपास ठेवायचा आहे. इकडे एक आर्क, इथे या इंटरसेक्टिंग पॉईंटवर कंपास ठेवायचा आहे आणि इकडे एक आर्क. इथे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. सो या इंटरसेक्टिंग पॉईंटवरून पास होईल असा आपल्याला रे ड्रॉ करायचा आहे. सो अँगल P मधून आपण अशा प्रकारे रे ड्रॉ केलेला आहे. सो हा झाला अँगल बायसेक्टर. आता हा अँगल बायसेक्टर झालेला आहे, पण कोणाचा? तर अँगल Pचा. आता अँगल Qचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करूयात. त्यासाठी कन्व्हिनियंट अंतर घेऊयात. इथे इंटरसेक्टिंग पॉईंट्स मिळाले. आता या इंटरसेक्टिंग पॉईंट्सवरून आपल्याला काय करायचे आहे? कन्व्हिनियंट अंतर घेऊन आपल्याला आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. इथे हा आर्क अशा प्रकारे झालेला आहे, त्यामुळे मी हे असा थोडासा वाढवते. मिळाला आपल्याला पॉईंट. आता या पॉईंटवरून या पॉईंटमधून पास होईल असा रे आपल्याला अँगल Q मधून ड्रॉ करायचा आहे. झाला अँगल बायसेक्टर अँगल Qचा. आता अँगल Rचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करूयात. त्यासाठी इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क. आता या आर्क्सवरून कन्व्हिनियंट अंतर घेऊन आपल्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. कंपासमधले अंतर अजिबात बदलायचे नाही. अंतर बदलले गेले तर आपले आन्सर चुकणार आहे. इथे हा आर्क तयार झालेला आहे. आर्कने पॉईंट तयार झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? रे ड्रॉ करायचा आहे अँगल R मधून. हे पहा, इथे हे तिन्ही अँगल बायसेक्टर कुठे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत? या पॉईंटला. मग या पॉईंटला काय म्हणतात? पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट्स ऑफ कॉन्करन्सला आपण आय नाव देऊयात. नेहमी लक्षात ठेवायचे आहे, जेव्हा कधी तुम्ही पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स फाइंड आउट करता तेव्हा त्याला आय नाव द्यायचे. आता आपल्या क्वेश्चनमधील लास्ट क्वेश्चन काय होता? वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय? सांगा बरं, पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स कुठे आहेत? इथे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे ट्रायंगलच्या आतमध्ये. तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये सुद्धा इथे ट्रायंगलच्या आतमध्ये पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स आहे. सो या क्वेश्चनचे आन्सर कसे लिहिणार? The point of concurrence of the angle bisectors of an obtuse angle triangle and a right angle triangle lies in the interior of the triangle. इथे आपण बायसेक्टर्सला जे पॉईंट्स आहेत तिथे नाव दिलेलं नव्हतं, कारण खूप गर्दी झाली असती आणि समजावून सांगणं थोडं कठीण गेलं असतं. आता डायग्राम्स ड्रॉ करून झाल्यावर आपण इथे नाव देऊयात. इथे या पॉईंटला नाव देऊयात O. या बायसेक्टरच्या पॉईंटला नाव देऊयात P. आणि इथे
या बायसेक्टरच्या पॉईंटला नाव देऊयात क्यू. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण अँगल बायसेक्टर्स ड्रॉ केलेले आहेत. सो इथे नाव देऊयात आपण ओ. या बायसेक्टरला इथे अँगल आरच्या अँगल बायसेक्टरला इथे आपण नाव देऊयात सी. आणि इथे क्यूचा जो बायसेक्टर आहे अँगल क्यूचा त्याला नाव देऊयात डी. क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. ड्रॉ अ राईट अँगल ट्रँगल. आता इथे आपल्याला काय करायचे आहे, राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच असा ट्रँगल ड्रॉ करायचा आहे ज्यामधील एक अँगल हा 90 डिग्रीचा असेल. आणि मग काय करायचं आहे, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट्स साइड्स. आणि त्यानंतर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करायचे आहेत. कशावर, तर या ट्रायंगलच्या साइड्सवर. आता या ट्रायंगलमध्ये कोणत्या साइड्स आहेत, तर साइड पी आर, साइड क्यू आर आणि साइड पी क्यू. तर अशा प्रकारे आपल्याला या ट्रायंगलच्या प्रत्येक साइडवर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. आणि मग काय करायचं आहे, वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. आणि मग सांगायचं आहे आपल्याला की पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे ते. इथे मी राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. आपल्याला काय करायचे आहे, या ट्रँगलच्या प्रत्येक साइडवर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण काय केले होते, आपण लाईन सेगमेंटवर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला होता. सेम तसंच आपल्याला करायचं आहे. फक्त काय करायचं आहे, इथे या ट्रँगलच्या साइड्सवर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. सो चला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूयात. त्यासाठी कंपास घेतलेला आहे आणि कंपासचे हे टोक पॉइंट क्यू वर ठेवलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम साइड पी आर या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी मी पॉइंट आर वर कंपासचे टोक ठेवलेले आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलेले आहे. आणि या साइडला एक आर्क, त्याचबरोबर लाईनच्या या साइडला एक आर्क ड्रॉ केला. आता कंपासचे टोक मी पॉइंट पी वर ठेवत आहे आणि या आर्कला इंटरसेक्ट करणारा हा दुसरा आर्क इथे ड्रॉ केला. या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क. आता त्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेले आहेत. या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात पॉइंट ए आणि पॉइंट बी. आणि हे इंटरसेक्टिंग पॉइंट आपण जॉईन करून टाकूयात. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. कोणाचा, तर साइड पी आरचा. सो हा झाला साइड पी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता आपण साइड क्यू आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड आउट करूयात. त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला पॉइंट आर वर कंपासचे टोक ठेवायचे आहे. साइड क्यू आरच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचे आहे. आणि या साइडला एक आर्क, त्याचप्रमाणे या साइडला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता कंपासचे टोक पॉइंट क्यू वर ठेवून या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क, त्याचप्रमाणे या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क ड्रॉ करायचा आहे. आता इथे तुम्ही पाहिलं का, हा आर्क थोडासा कमी आहे. सो पुन्हा काय करायचं आहे, अंतर न बदलता आपल्याला पॉइंट आर वर कंपासचे टोक ठेवून तो आर्क थोडासा एक्सटेंड करायचा आहे. आता इथे आपल्याला हे पॉइंट्स मिळालेले आहेत इंटरसेक्टिंग पॉइंट. त्यांना नाव देऊयात सी डी आणि ते पॉइंट्स जॉईन करूयात. पॉइंट जॉईन केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, येस, साइड क्यू आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार आहे. मिळाला. आता कोणती साइड राहिली, राईट अँगल ट्रँगलची ही साइड पी क्यू. साइड पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड आउट करूयात. त्यासाठी पॉइंट पी वर कंपासचे टोक ठेवले आणि या साइडला एक आर्क ड्रॉ केला, त्याचप्रमाणे या साइडला एक आर्क ड्रॉ केला. आता पॉइंट क्यू वर कंपासचे टोक ठेवले, त्याला इंटरसेक्ट करणारा हा दुसरा आर्क आणि इकडे याला इंटरसेक्ट करणारा हा दुसरा आर्क. अशा प्रकारे हे आर्क ड्रॉ करून घेतले. आता हे इंटरसेक्टिंग पॉइंट जे आपल्याला मिळालेले आहेत त्यांना आपण नाव देऊयात. हा पॉइंट ई आणि हा पॉइंट एफ. येस. हे पहा, आता हे सगळे
बायसेक्टर्स आपले काढून झालेले आहेत आणि हे सगळे बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत हे पहा इथे या पॉइंटला. तर हा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. यालाच सर्कमसेंटर असे म्हणतात. या पॉइंटला सर्कमसेंटर असे का म्हणतात ते आपण पुढील क्वेश्चनमध्ये पाहणारच आहोत, क्वेश्चन नंबर 5 मध्ये. पण लक्षात ठेवायचे आहे की या पॉइंटला कायम सी असे नाव द्यायचे. या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिले की आपण ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ केला. त्या ऑब्ट्यूस अँगलमध्ये जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स होता त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण आय नाव दिले होते. का आय नाव दिले होते? कारण तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा त्या ट्रायंगलच्या आतमध्ये आला होता म्हणून त्याला आपण आय नाव दिले होते. आता हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तो कुठे आलेला आहे? तो या साईडवर आलेला आहे, साईड PR वर. मग या साईडला काय म्हणतात? या साईडला म्हणतात हायपोटेन्युअस. मग या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले आहे की वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय? मग या क्वेश्चनचे आन्सर काय देणार? The point of concurrence C of the perpendicular bisectors of the sides of the right angle triangle lies on the hypotenuse. Now let's see question number 5. मैथिली, शैला and अजय live in 3 different places in the city. एका सिटीमध्ये मैथिली, शैला, अजय हे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. A toy shop is equidistant फ्रॉम द 3 हाऊसेस. इक्वी म्हणजे सारखं आणि डिस्टन्स म्हणजे अंतर. आता इथे काय दिलेले आहे की एक टॉय शॉप या तिघांच्याही घरापासून समान अंतरावर आहे. विच ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी युज्ड टू रिप्रेझेंट दिस? मग हे रिप्रेझेंट करण्यासाठी कोणते ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण यूज करू शकतो? एक्सप्लेन युअर आन्सर. आपले आन्सर एक्सप्लेन करून सांगायला सांगितलेले आहे. तर आता इथे समजून घ्या की जे टॉय शॉप आहे ते टॉय शॉप या तिघांच्याही घरापासून समान अंतरावर आहे. समान अंतरावर आहे म्हणजेच या तिघांचेही घर हे एका लाईनमध्ये नसणार, ते असे वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे. सो मैथिलीचे घर सपोज इथे आहे तर शैलाचे घर कुठे असेल? शैलाचे घर इकडे कुठेतरी असेल, राईट. सो आपण इथे घेऊया शैलाचे घर आणि इकडे घेऊयात अजयचे घर. आणि या तिघांच्याही घरापासून टॉय शॉप जे आहे ते समान अंतरावर आहे. टॉय शॉप समान अंतरावर आहे म्हटल्यावर ते कुठे असणार? या तिघांच्याही मध्ये कुठेतरी असणार, राईट. सो आपण इथे टॉय शॉप घेऊयात. आता मला सांगा, जर आपण या तिघांच्याही घरांना लाईन्सने जॉईन केले तर काय तयार होते? पाहूयात आपण. हे पहा, एक ट्रायंगल तयार होतो, राईट. मग हे टॉय शॉप या तिघांच्याही घरापासून समान अंतरावर आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण कोणते ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करणार? चला पाहूयात आपण. हे पहा, इथे मी हा ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे. इथे मैथिलीचे घर आहे, इथे शैलाचे आणि इथे अजयचे. आता आपल्याला ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन थ्रू दाखवायचे आहे की टॉय शॉप या तिघांच्याही घरापासून इक्वी डिस्टंट कसे आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? त्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करावा लागणार आहे. चला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करून घेऊयात. निम्म्यापेक्षा जास्त अंतर इथे मी घेतलेले आहे आणि इथे एक कर्व, इथे एक आर्क. त्याचप्रमाणे या पॉइंटवर कंपास ठेवले आणि त्याला कट करणारा एक आर्क आणि इकडे कट करणार. आता इथे हा शॉर्ट झालेला आहे, सो हा आर्क आपण अशा प्रकारे वाढवूयात. आता इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. हे ते इंटरसेक्टिंग पॉईंट व्यवस्थित जॉईन करून घेऊयात. तर ज्याप्रमाणे इथे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे त्याचप्रमाणे या साईडचा आणि या साईडचा सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. इथे आपले सगळे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करून झालेले आहेत आणि हे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कुठे
एकमेकांना इंटरसेक्ट करतायत या पॉईंटला काय म्हणतात? पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. नाव देऊयात याला सी. आता पॉईंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्सची एक प्रॉपर्टी आहे की या पॉईंट ऑफ कॉन्करन्सवर आपण कंपास ठेवले आणि कंपासमध्ये हे जे अंतर आपण घेतले तेच अंतर या साईडला सुद्धा आहे, त्याचप्रमाणे तेच अंतर या साईडला सुद्धा आहे. जर आपण एक सर्कल इथे ड्रॉ केला मग हा जो सर्कल इथे बनलेला आहे या सर्कलला काय म्हणतात? सर्कम सर्कल. आणि हा जो सेंटर आहे या सेंटरला म्हणतात सर्कम सेंटर. सर्कम सर्कल असं का म्हणतात? सर्कम म्हणजे अराउंड. हा जो सर्कल आहे हा सर्कल या ट्रायंगलच्या अराउंड बनलेला आहे ना, म्हणून याला सर्कम सर्कल असे म्हणतात. क्वेश्चनमध्ये काय विचारले होते की विच ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस. मग आपल्याला कोणते ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करावे लागणार आहे रिप्रेझेंट करण्यासाठी? तर सर्कम सर्कल. इथे हा सर्कम सेंटर आहे. या सर्कम सेंटरपासून इथे हा रेडियस आणि हा रेडियस हा सेम अंतरावर आहे, इक्विडिस्टंट आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो की हा जो सर्कम सेंटर आहे तिथे टॉय शॉप आहे. इथे आपण राईट करून घेऊया टॉय शॉप. तर अशा प्रकारे सर्कम सर्कलचे ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करून आपण हे शो करू शकतो की मैथिली, शैला, अजय या तिघांच्या घरापासून टॉय शॉप इक्विडिस्टंट कसं आहे. क्वेश्चनमध्ये सांगितलेले आहे की एक्सप्लेन युअर आन्सर. आता इथे आपण ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन तर ड्रॉ केलेले आहे, पण आपल्याला आपले आन्सर सुद्धा एक्सप्लेन करून सांगायचे आहे. चला तर मग आपण आपले आन्सर एक्सप्लेन करूयात. सो या क्वेश्चनचे हे आहे कंप्लीट आन्सर, ही आपली डायग्रॅम आणि हे आपले एक्सप्लेनेशन. मैथिली, शैला अँड अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस. लाईन्स जॉईनिंग देअर हाऊसेस विल फॉर्म अ ट्रायंगल. आपण पाहिले ना, इथे मैथिली राहते, इथे शैला आणि इथे अजय. आपण जर या तिघांच्याही घराला लाईन्सने जॉईन केले तर काय फॉर्म होते? एक ट्रायंगल फॉर्म होतो. द पोझिशन ऑफ द टॉय शॉप विच इज इक्विडिस्टंट from 3 houses can be found out by drawing the perpendicular bisector of the sides of the triangle joining the 3 houses. आपण टॉय शॉप कसे फाइंड आउट केले? आपण काय केले? प्रत्येक इथे आधी ट्रायंगल ड्रॉ केला, त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळाल्यानंतर आपल्याला कळले की टॉय शॉप या तिघांच्याही घरापासून इक्विडिस्टंट आहे, म्हटल्यावर ते इथे पॉइंट ऑफ कॉन्करन्सला असणार आहे. द शॉप विल बी ॲट द पॉइंट ऑफ कॉन्करन्स सर्कम सेंटर ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. जर पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा खूप मोठा वर्ड तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सर्कम सेंटर हा वर्ड जरी वापरला तरी चालतो. म्हणूनच आपण इथे या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला सी असे नाव दिलेले आहे, कारण हा काय आहे? सर्कम सेंटर आहे. कशाचा सर्कम सेंटर आहे? तर सर्कम सर्कलचा. आणि याला सर्कम सर्कल का म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. का म्हणतात याला सर्कम सर्कल? सर्कम म्हणजे अराउंड. तर हा जो सर्कल आहे तो कशाच्या अराउंड आहे? या ट्रायंगलच्या अराउंड आहे, म्हणून याला सर्कम सर्कल असे म्हणतात. सो या क्वेश्चनचे आन्सर काय आहे? कोणत्या ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शनने आपण रिप्रेझेंट करू शकतो? तर सर्कम सर्कल या ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शनने आपण रिप्रेझेंट करू शकतो की कशा प्रकारे टॉय शॉप या तिघांच्याही घरापासून इक्विडिस्टंट आहे. खूपच इझी क्वेश्चन आहे, राईट?